नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 38 साइज प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंगचा पूर्ण व्हिडिओ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा। आता इथे ब्लाउजची 38 साइज आहे आणि उंची टोटल आहे 15 इंच। तर मला तयार हवा आहे 14 इंच। जसं मी तुम्हाला आधी पेपर कटिंग मध्ये सांगितलं होतं की साइज नुसार उंची कमी जास्त होऊ शकते। आहे त्यामध्ये 1 इंच प्लस करून 15 इंचावरती मी मार्किंग करणार आहे। डीप नेक ब्लाउज आहे, त्यामुळे इथे 5.5 इंच मी शोल्डर घेणार आहे 38 साइज साठी। या बाजूनेही 5.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे। तर इथपासून खाली आपण घेणार आहोत शोल्डर। तर 38 साइज साठी तुम्ही शोल्डर किती घेणार? तुम्ही 5.5 इंच 38 साइज साठी शोल्डर घेता। थोडक्यात फॉर्म्युला सांगते तुम्हाला, जेवढं तुम्ही शोल्डर घेणार आहे त्यापेक्षा 1.5 इंच आर्महोल जादा घ्यायचं आणि पुढे मेजरमेंट टाकून घ्यायचं। आता ही लाईन आपण इथे कंटिन्यू करणार आहोत। त्यानंतर इथे घेणार आहोत आपण चेस्ट साइज 38 चा चौथा भाग होतो 9.5 इंच आणि 1.5 इंच आपण घेणार आहोत शिलाई मार्जिन। शिलाई मार्जिन प्रत्येक ब्लाउज मध्ये कॉमन असणार आहे 1.5 इंच। तुम्हाला हवी तर तुम्ही 1.25 इंच ही घेऊ शकता। आता हे शोल्डर झालं, आर्महोल झालं, चेस्ट साइज झाली। आता आपण कंबर पाहणार आहोत। कंबर इथे आहे 32 इंच। त्यानंतर 1 इंच घेणार आहे शिलाई टक्स साठी आणि 1.5 इंच रेग्युलर असते ती शिलाई मार्जिन। आता पूर्ण फिटिंगची लाईन असणार आहे, यामध्ये आपण कुठलेही चेंजेस करणार नाही। तर बॉडी स्ट्रक्चर झालेला आहे। तर आपण आता सगळ्यात आधी प्रिन्सेस कट ब्लाउजचा हा बॅक पार्ट कटिंग करत आहे, त्यामुळे सगळ्यात आधी आपण शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे। 1/2 इंच मी शोल्डर डाऊन केलेला आहे। शोल्डर डाऊन केल्यानंतर आपण गळा टाकणार आहोत 2.5 इंच। गळा खोली मला इथे घ्यायची आहे तयार 10.5 इंच। तर मी 11 वरती मार्किंग करेल, कारण 1/2 इंच सिलाई मध्ये जातं आणि हे गळ्याचं अशा पद्धतीने बॉक्स आखून घ्यायचा आहे। आता या बॉक्स मध्ये तुम्हाला हवा तसा तुम्ही शेप देऊ शकता, पान गळा, गोल गळा किंवा चौकोनी गळा। आता मी नॉर्मल इथे गोल गळ्याचा असं शेप देऊन घेत आहे। इथे अशा पद्धतीने मी गोल गळ्याचा शेप दिलेला आहे। त्यानंतर आपण शोल्डर मध्ये काही चेंजेस करायचे आहेत ते पाहूयात। तर सगळ्यात आधी चेंजेस करताना शोल्डरचा मध्य काढून घ्यायचा आहे। तर मध्य काढताना कॅल्क्युलेशन करत बसण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट टेप ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करू शकता आणि या बाजूनेही शोल्डरचा मध्य काढायचा आहे। अशा पद्धतीने हाई मध्य निघाला। आतलं शोल्डरचं मार्किंग बॅक साइडच्या 1.5 इंच असणार आहे आणि फ्रंट शोल्डरचं 1.25 इंच असणार आहे। तर इथे तुम्ही हा जो मध्य काढला आहे तिथे तुम्ही अशा पद्धतीने 1/4 इंच डाऊन करून घेऊ शकता आणि इथून अशा पद्धतीने गोल शेप देऊन घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं आतून घ्यायचं आहे, जास्त नाही। हा झाला बॅक आर्महोलचा शेप। इथे 1/4 इंच आर्महोल डाऊन करून घ्यायचा आहे। असं केल्याने ब्लाउजची फिटिंग छान बसते। आता बॅकचं आर्महोल झाल्यानंतर आपण टक्स पाहणार आहोत। तर हा जो कमरेचा भाग आहे मध्य, त्याचा पूर्ण सेंटर पॉइंट काढायचा आहे आणि इथून तुम्ही टक्सची उंची घेऊ शकता। टक्सची उंची घेताना दोन्ही बाजूने अर्धा इंच घ्यायचे आहे, म्हणजे टोटल आपला टक्स 1 इंचाचा येतो। उंची जेवढा गळा आहे, सपोज तुमचा गळा इथपर्यंत येत आहे, तर ह्याच्या खाली 1 ते 1.5 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता। इथे आता मी 1 इंचावर मार्क करते आणि हा झाला आपला टक्स पॉइंट। आता बॅकचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि बॅकच्या कटिंग वरतीच आपण फ्रंटचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करणार आहे। कटचं फ्रंट साइडचं कटिंग करताना खालच्या बाजूने 1 इंच किंवा 1.25 इंच तुम्ही ठेवू शकता। इथे मी 1 इंच ठेवलेला आहे। हे मार्क करून घ्यायचं आहे आणि यावरती आपला जो बॅक साइड तयार आहे तो ठेवून घेणार आहोत आणि मग जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे।
मागचाही पॉईंट देऊन घ्यायचा आहे. जमत असेल तर तुम्ही हाही पॉईंट देऊन घ्या, म्हणजे कमी जास्त होणार नाही. तर अशा पद्धतीने मी आता थोडंसं डार्क केलेलं आहे. तर हा पार्ट अशा पद्धतीने मी सरळ खाली आखून घेते. म्हणजे आपल्याला फ्रंटचं जे आर्महोल असणार आहे ते काढणं सोपं जाईल. सगळ्यात आधी आपण गळा बघूयात. तर तुम्हाला तयार जेवढा गळा हवा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन द्यायचं आहे. मला तयार 6 इंच हवा आहे, तर मी 6.5 इंचावरती मार्किंग करते, म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घेते आणि मग गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथेही मी गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आता फ्रंटचं आर्महोल देऊन घेऊया. तर फ्रंटचा आर्महोल देताना इथून 1.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. कुठे देतो तर तुमची जेवढी चेस्ट साईज आहे 38चा चौथा 9.5 प्लस अर्धा इंच सिलाई मार्जिन म्हणजे 10 इंच आणि त्यामध्ये 1 इंच हा पॉईंट काढून घ्यायचा. इथपासून खाली आपण घेणार आहोत लाईन. पण आता ही लाईन घेण्याच्या आधी या बाजूने किती घ्यायचं आहे हुकाय पट्टीच्या, तर ज्यावेळेस 38 साईज आहे तर तुम्ही इथे 4.5 इंच घेऊ शकता. किती? 4.5 इंच. आता तुमचा पॉईंट इथं आलेला आहे बरोबर, म्हणजेच 9.5 प्लस 1 इंच 10 आणि आपल्याला पॉईंट द्यायचा आहे 11 इंचावरती. तर माझा पॉईंट इथं येत आहे, म्हणजेच थोडक्यात इथं पॉईंट आलेला आहे. या पॉईंटपासून खाली लाईन आखणार आहोत. तर या बाजूने पण 4.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि हा पॉईंट आधी जोडून घ्यायचा आहे. तर या बाजूने घ्यायचे आहे अर्धा इंच आणि हा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुमचा प्रिन्सेस कटचा आकार येईल. आता प्रिन्सेस कटमध्ये इथे 38 साईजसाठी तुम्ही 2 इंचाचा पप क्रिएट करण्यासाठी मार्जिन सोडू शकता. कमी साईज असेल तर जसं की मी तुम्हाला सांगितलं 30, 32, 34साठी आपण 1.5 इंच सोडलेलं, 36साठी 2 इंच आणि 38साठी पण इथं मी 2 इंच घेतलेला आहे. आता इथून वरती आपण घेणार आहोत 1.5 इंच हा पॉईंट आखून घ्यायचा आहे आणि खालचा पण हा पॉईंट आखून घ्यायचा आहे, कारण खालचा आपण एक्स्ट्राचा भाग नंतर कट करणार आहोत. हा पॉईंट आखून घेतलेला आहे आणि हाही पॉईंट डायरेक्ट खालपर्यंत आखून घेतलेला आहे. आता इथून आपण देणार आहोत आकार. प्रिन्सेस कटचा हा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही आकार दिल्यानंतर हा जो भाग आहे मधला हा कट होणार आहे. तर हे कट झाल्यानंतर इथे फिटिंगमध्ये टाईट होणार आहे. तर हे होऊ नये म्हणून या बाजूला आपण 2 इंचाचं मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. तुम्ही अगदी 1.5 इंचही घेऊ शकता, कारण बॅक साईडला आपण 1 इंचाचं एक्स्ट्राचं ठेवलं होतं, पण 2 इंच घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. नंतर पार्ट जास्तीचा झाला तर आपण फिटिंग करताना तो सरळ कटिंग करून घेत असतो. आता इथे अर्धा इंच देणार आहे. मी 1.5 इंच घेणार नाही, मी फक्त इथे टक्सचाच भाग कवर करणार आहे, कारण एक्स्ट्राची शिलाई मार्जिन कशी वाढवायची ही मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे आणि आता इथल्या पुढच्या व्हिडिओमध्येही सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर हा जो पार्ट असतो आपला हा एक्स्ट्राचा होतो, कारण आपण बॅक साईडचं जे मार्जिन घेतलेलं आहे आपण फिटिंग करायला जातो त्यावेळेस हा पार्ट एक्स्ट्रा होतो. हा होऊ नये म्हणून काय करायचं आहे, हा एक्स्ट्राचा भाग आहे हा कटिंगमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि कटिंगमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 38 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पूर्ण ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. तर आता आपण करणार आहोत कटिंग. कटिंग करताना सगळ्यात आधी वरचा भाग कट करून घेऊया. आता एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तिरका तो कट करून घेणार आहोत. आता नेहमीचं जसं मी सांगते की इथला एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, जिथं आपण हा पॉईंट याच पॉईंटला जोडला गेला पाहिजे, त्यासाठी इथं स्टार करून घ्यायचा आहे आणि तिथे कट द्यायचा आहे. आता या पार्टचा मधला जो पार्ट आहे जो पप क्रिएशनसाठी आपण ठेवलेला आहे
तो पार्ट कट करून घ्यायचा आहे। तरी झालं प्रिन्सेस कटची कटोरी। आता आपण गळ्याचा भाग कट करून घेऊया। प्रिन्सेस कटचं कटिंग झालेलं आहे। हे जे पॉइंट मी तुम्हाला सांगितलेले आहे इथं आपण कट देऊन घ्यायचे आहेत आणि शिलाई करताना बरोबर या कटला हाच कट जोडला गेला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची, खाली होऊ द्यायचं नाही। जोडताना सुरुवातीला सेंटरपासूनच सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीने कटोरी ठेवायची आहे। ज्यावेळेस तुम्ही जोडताल अशा पद्धतीने कटवर कट ठेवायचा आहे। अगोदर तुम्ही खालचा भाग असा जोडून घेऊ शकता किंवा वरचा भाग अशा पद्धतीने जोडून घेऊ शकता। आपण हा जो पॉइंट इथे जोडतो, ज्यावेळेस आपण हा पॉइंट जोडतो तर इथे आपला हा पॉइंट म्हणजे जवळजवळ इथे 1/4 इंच सिलाई मार्जिनमध्ये जातं। म्हणजे हा एवढा पार्ट आपला सिलाईमध्ये जातो। या बाजूचाही हा पार्ट एवढा शिलाईमध्ये जातो। मग हा पार्ट या बाजूने एवढं आणि या बाजूने एवढे म्हणजे जवळजवळ आपलं 1/4 इंच मार्जिन कमी होतं। म्हणजे आता हा जो फिटिंगचा आपण एक्झॅक्ट माप काढलं इथं 1/4 इंच कमी होणार। आता इथं मी तुम्हाला जसं सांगितलं आपण हे अर्धा इंच वाढवलं आणि इथं कव्हर होऊ शकतं, पण बाय चान्स जर लूज झालं, हा पार्ट जर कट झाला तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो। म्हणून ज्यावेळेस आपण हे पॅटर्न, तर समजा हा माझा ब्लाऊजचा कपडा आहे आणि या कपड्यावरती आपण ठेवून कट करणार आहोत, तर काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते। हा ब्लाऊजचं कापड आहे तुमचं, या कापडावरती हा पॉइंट असा ठेवून घ्यायचा आहे। पार्ट आपण कटिंग करताना असं ठेवतो आणि मग मार्किंग करून घेतो। तर मार्किंग करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आहे। असं हा पॉइंट पण मार्क करून घ्यायचा आहे आणि या बाजूने आपण जेवढी शिलाई मार्जिन तुम्ही अर्धा इंच घेत असाल, 1/4 घेत असाल, तुम्ही तुमचं जशी शिलाई असेल त्या पद्धतीने तुम्ही इथं मार्जिन वाढवू शकता। पण माझ्या अंदाजे 1/4 इंचच घेतात, अर्धा इंचापेक्षा जास्त कुणीही घेत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही हे मार्जिन वाढवून घ्यायचं आणि शिलाई करायची, म्हणजेच तुमची कटोरी टाईट होणार नाही। प्रिन्सेस कटचं मार्जिन आहे तेही कमी होणार नाही आणि मग अशा पद्धतीने हे कापडावर कटिंग करून घ्यायचं आहे। तर चला, तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा। आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या नवीन मैत्रिणी असतील त्यांना शेअर करा आणि तुमचेही अगदी मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच असेल त्याच्या नवीन सिरीजमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।